नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव अशोक मांगू वाळके. आपलं मूळ गाव? माझं मूळगाव जे तर डोंगरगाव तालुका पाचोरा जळगाव जिल्हा. आपली शेती कुठल्या शिवारात आहे सर? माझी शेती जी आहे तर पिंपरी खुर्द पाचोरा. आपलं हे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही कोणा माहिती दिली तुम्हाला? तर एक ग्रामसभा झाली होती पिंपरीला आणि त्या ग्रामसभेमध्ये सुहास पाटील साहेब आणि बोदाडे साहेब हे साहेब लोक तिथे आले होते कृषी विभागाकडून आणि त्यांनी या बंधाऱ्याविषयी माहिती सांगितली होती किंवा सिमेंटचा बंधारा तुमच्या शेतात करायचं आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या मार्फत. तर त्यांनी ते आम्हाला माहिती सांगितल्यानंतर आम्ही त्या गोष्टीला त्यांना दुजोरा दिला आणि त्यांनी मग कारवाई करून या बंधाऱ्याचं कामकाज सुरू केलं. बरं, या बंधाऱ्याचा तुमच्या विहिरीला काही फायदा? हो, खूप फायदा झाला. कारण आपली जी ही विहीर आहे तर ह्या विहिरीला म्हणजे पूर्वी पाणी उन्हाळ्यामध्ये कमी पडायचं, तर आता तिला जवळपास 6 ते 7 तास ही विहीर चालते. 6 ते 7 तास. बरं, आपलं हे मोसंबी कुठल्या जातीची लावली सर तुम्ही? ही मोसंबी आपली न्यू सेलार जातीची आहे. असं आहे का? तुम्हाला क्वालिटी कसं काय वाटली मोसंबीची? हां, मोसंबीची क्वालिटी चांगली आहे आणि त्यातल्या त्यात जलसंधारण विभाग जळगाव यांच्यामार्फत ही मोसंबीची लागवड केलेली आहे आणि ही मोसंबी आपली ह्या विहिरीवरच पोचली जाते पूर्ण. असं आहे का? हां आपले एकच विहीर आहे का सर ही? हां, ही एक विहीर आहे आणि अजून एक ती विहीर आहे. त्या विहिरीचं पण आता काम चालू आहे. जुनी विहीर होती ती, तर तिलासुद्धा पाझर चांगले वाढलेले आहे आता. बरं, आपल्याकडे क्षेत्र किती आहे सर? आता इथे एकूण माझं 10 एकर क्षेत्र आहे आणि 10 एकर क्षेत्रामध्ये संपूर्ण मोसंबी लावलेली आहे. तुम्हाला काय वाटतं बरं, हे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रत्येक शेतकऱ्याकडे व्हायला पाहिजे असं हो, वाटतं का? अगदी या संदर्भात मी तर असं सुचवेन की प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ही संपूर्ण आपल्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आणि ती ज्या ज्या ठिकाणी असं पाणी साचवता येईल त्या त्या ठिकाणी लोकांनी याला मागणी करावी, निवेदन द्यावं बोदाडे साहेबांकडे आणि सुहास पाटील साहेबांकडे. तर ते लोक चांगलं कोऑपरेशन करतात, मार्गदर्शन करतात आणि कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे असं हे नाही की याला द्यायचं त्याला नाही द्यायचं. सर्वसमावेशक त्यांचा विचार आहे त्याच्यामुळे आणि शेततळे वगैरे सगळ्या योजना त्यांच्याकडे आहेत. तर ह्या योजना शेतकऱ्यांनी त्याचा फायदा घ्यावा आणि आम्ही सुद्धा या गोष्टीचा लोकांना पाठपुरावा करणार आहोत, माहिती देणार आहोत. तर अशा प्रकारे आम्ही या योजनेचं या ठिकाणी अनुमोदन करतो. आपलं ती पण विहिरीचं काम आपलं चालू आहे का सर? हो, आपली तीच विहीर जी आता जुनी विहीर होती आणि त्या विहिरीला जवळपास 50 फुटाच्या नंतर आता पाण्याचा पाझर लागलेला आहे चांगला. म्हणजे ह्या बंधाऱ्यामुळेच सगळं फायदा होतोय. या आजूबाजूला जेवढ्या विहिरी आहे 5-6, तर या 5-6 विहिरींना याचा फायदा झालेला आहे. तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याने याचा लाभ घेतला पाहिजे बा? हो, बिलकुल. आणि शेतकऱ्यांनी फायदा घेतलाच पाहिजे जेणेकरून प्रत्येकाचं हिरवळ तयार होईल, काहीतरी उत्पन्न वाढेल आणि सुखकर काम होईल. त्याच्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीचा फायदा घेतलाच पाहिजे. बरं, ठीक आहे. शेतीविषयी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.